फर्टिलायझेशन म्हणजे काय, म्हणजे वेन फिमेल एग अँड मेल एग मीट टू इच अदर दॅट इज कॉल्ड ॲज अ फर्टिलायझेशन. म्हणजे ही झाली ॲलोपॅथी शास्त्रानुसारची व्याख्या. पण आयुर्वेद त्याच्या पुढे जाऊन विचार करतं. आयुर्वेद म्हणतं शुक्र शोणित संयोगे तू खलु कुक्षी गते गर्भसंज्ञा. म्हणजे स्त्री बीज म्हणजे फिमेल एग अँड पुरुष बीज म्हणजे मेल एग मीट टू इच अदर, आणि त्याच्यामध्ये जेव्हा आत्म्याचा प्रवेश होईल आत्मा, तेव्हाच त्याला गर्भ असं म्हणतात. तर आत्म्याला आकर्षित करण्यासाठी आपण सकाळी सुद्धा घरामध्ये दिवा लावतो, घर सगळं साफसफाई करून रांगोळी काढून दिवा लावतो. का? तर ईश्वराने आपल्या घरात यावं. हो ना. तसंच मग त्या आत्म्याला आपल्या गर्भाशयात आणायचंय, तर मग आपलं गर्भाशय तेवढं छान क्लीन नीट असणं गरजेचं आहे ना, म्हणजे तो आत्मा आकर्षित होईल आणि प्रेग्नन्सी राहील. नाहीतर आज IVFचा सक्सेस रेट हा 90% पाहिजे होता, कारण त्याच्यामध्ये फिमेल आणि मेल एग एकत्रच करतात ना पेट्री डिशमध्ये, एम्ब्रिओ बनवून तो गर्भाशयात इम्प्लांट करतात. तरी सुद्धा 30%च का सक्सेस रेट आहे? कारण आत्मा आकर्षित होत नाही. जोपर्यंत तुमच्या गर्भाशयावर आणि तुमच्या सगळ्या शरीरावर तुम्ही काम करणार नाही, तुमची हेल्थ चांगली होणार नाही, तोपर्यंत तिथे प्रेग्नन्सी राहणार नाही. त्यामुळं इन्फर्टिलिटी म्हणजे IVFचे सक्सेस रेट कमी होण्याचं कारण हेच आहे की आत्मा आकर्षित करणं, आत्मा तिथे जाणं. आणि मग मी म्हणते आमचे आयुर्वेदाचे उपचार केल्यानंतर तुम्ही भलेही IVF पण चांगलंच आहे, नो डाऊट. ज्यांना करिअर करायचंय, ज्यांना ओव्हरी म्हणजे तुमचे फॉलिकल फ्रोझन करून ठेवायचे, नो डाऊट IVF पण चांगलं आहे त्या गोष्टींसाठी. तर तुमची आर्थिक तयारी आहे, तुमची शारीरिक तयारी आहे ते सगळं झेलण्याची. परंतु ते सक्सेस होण्यासाठी सुद्धा तुम्ही आधी आयुर्वेदाकडे या, कारण आयुर्वेदामध्ये रूट कॉजवर काम केलं जातं. मुळापासून काम करून तुमचं गर्भाशय, तुमचं शरीर हे क्लीन केलं जातं. शिवाय तिसरं आता झालं, ऋतू झालं होतं, नंतर क्षेत्र झालं, नंतर अंबू म्हणजे थोडक्यात एंडोमेट्रियम, गर्भाशयाचा आतला थर. आपण खूप वेळा आपल्या मैत्रिणीचं ऐकतो की ना माझं थिन एंडोमेट्रियम होतं, मग माझं बाळ इम्प्लांट झालं नाही, हो ना, माझं एंडोमेट्रियमचा लेअर कमी होता. तर तो एंडोमेट्रियमचा लेअर वाढवण्यासाठी तुमच्या गर्भाशयाला रसरक्त पुरवठा असणं खूप गरजेचं आहे. मग रसयुक्त फळं खाणं, म्हणजे जसं की स्ट्रॉबेरी आहे, डाळिंब आहे, संत्री, मोसंबी, जी रस आहे त्याच्यामध्ये, अशी फळं खाणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामध्ये व्हिटॅमिन C पण असतं आणि मग ब्लड सर्क्युलेशन पण तिथलं चांगलं होतं, आपली इम्युनिटी पॉवर वाढते. म्हणून रसयुक्त फळं खाणं तुमचं एंडोमेट्रियम चांगलं बनण्यासाठी खूप गरजेचं आहे. आणि एंडोमेट्रियमला काही इन्फेक्शन असेल तर आयुर्वेदातल्या उत्तर बस्तीसारख्या काही क्रिया करणं की त्याच्यातनं तुमचं एंडोमेट्रियमची लायनिंग चांगली बनेल आणि मग बाळ मस्त तिथे इम्प्लांट होईल. आणि चौथं असतं बीज, जी स्त्री बीज आहे आणि पुरुष बीज आहे, ते हेल्दी असतील, गुटगुटीत टवटवीत असतील, ॲक्टिव्ह असतील, तर मग ते बरोबर इम्प्लांट व्हायला मदत होते. तर ह्या सगळ्या ह्याच्यावर काम हे आयुर्वेदातनं होतं.